नवीन घरासाठी फर्निचर घेण्यासाठी आज गेलो होतो, पण त्याआधी 2 दिवस फिरून आलो आणि येताना एवढा मोठा कपड्याचा ढिगारा घेऊन आलो होतो. आता हा धुणार कोण? मी आणि दीदी. कपडे धुवून घेतले, त्यानंतर मस्त गावरान बेतचं जेवण केलं. आता मामा नसला म्हणून काय झालं, मामासारखी एक मावशी आहे, तिच्याच घरी आम्ही सगळे बहीण भावंड जमा झालो होतो आणि तिच्याच घराची वास्तुशांती सुद्धा होती. त्यामुळे आम्ही गेलो होतो जराशी खरेदी करण्यासाठी. इथं समया लागणारे छोटे मोठे भांडे वगैरे आम्ही घेतले. त्यानंतर गेलो एका स्टेशनरीमध्ये, कारण नवीन घरासाठी तोरण लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या. आता इथं आम्हाला एक स्वामींचा फोटो घ्यायचा होता आणि हा खूप सुंदर असा फोटो आम्हाला मिळाला. त्यानंतर आम्ही गेलो होतो फर्निचरच्या दुकानामध्ये. पहिला तर आम्ही बघितला सोफा, कारण हॉलमध्ये जास्त गरज सोफ्याचीच पडते. आधी मी बसून बघितलं छान वाटतंय की नाही. त्यानंतर सोफ्याच्या बऱ्याच व्हरायटी होत्या, त्या सुद्धा बघितल्या. बेड बघितले, कपाट बघितलं आणि देवघर सुद्धा मोठं असं घ्यायचं होतं. सगळ्या वस्तू आम्ही चॉईस करून ठेवल्या, म्हणजे त्या फायनलच केल्यासारखं होतं, कारण फक्त 2च दिवस बाकी होते. आता सगळ्यांचं लक्ष होतं बिलिंगवरती आणि माझं लक्ष होतं या झुंबरवरती. नक्कीच आपण कधीतरी घेऊयात. येताना आईस्क्रीम घेऊन आलो. असा होता आजचा दिवस. भेटू परत, बाय.